सगळं सगळं एकदम बरोबर आता मिळतं जुळतं दिसलं, समसमान दिसणार आहे. मग आता हीच आपल्या श्रीरामाची पत्नी आहे, हीच सीता माता आहे. हनुमंतरायाच्या मनाला आनंद झाला आणि मग आनंद झाला आणि मग आनंदाच्या भरामध्ये आता काय, त्यावेळेस आता सीता सापडली, आपली परेशानी संपली असं हनुमंतरायाच्या मनाला वाटलं आणि आनंद झालेला आहे. हर्षे निज वाहू आफळी उचे चुंबी सुख मेळी परमानंदे पिटी टाळी जनक बाळी भेटली. हनुमंतरायाला आनंद झाला, अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. मग आपल्या शेपटाने हे जे कार्य केलं, किती कार्य केलं, जेवढे समजा काही कळी लावायच्या विघ्न आणायचे सगळे केले. मग आपलं शेपूट धरलं, शेपटाचं चुंबन घेऊ लागले. मग आता आनंदाच्या भरामध्ये हनुमंतरायाने टाळी वाजविली, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. आता माझा जो काही म्हणले भ्रम होता की माझ्या मनाला जो म्हणले संकल्प विकल्प होता, सीता असेल नसेल नाही, संपूर्ण संकल्प विकल्प दूर झाला आणि आता मला सीता भेटलेली आहे म्हणून अतिशय आनंदित झालेले आहेत. मज जोडली सीता शुद्धी झाली श्रीराम कार्य सिद्धी ही जानकी होय त्रिशुद्धी हर्षानंदी नाचत. मी ज्या कार्यासाठी आलो होतो, सीता शुद्धी घेण्यासाठी मी इथं आलो होतो, मग आता मी श्रीरामाचं कार्य पूर्ण केलं. ज्या कार्यासाठी आलो होतो ते कार्य सिद्ध झालं. सिद्ध कशामुळे झालं, मला आता इथं सीता भेटली, सीतेची शुद्धी लागली. हनुमंतरायाच्या मनाला संपूर्णपणे उल्हास आला, आनंदित झाले. आनंदाच्या भरामध्ये आता आपल्या मनाला जे वाटतंय ते आपला विचार मांडू लागलेले आहेत. आता फिटेल साकडे कैसे रावण बापुडे वाकुल्या दावी देवाकडे वेगे उडे स्वानंदे. हनुमंतराय म्हणू लागले, मला जे कोड पडलं होतं संपूर्ण कोड सुटलं. जे साकडं पडलं होतं कुठं भेटल कशी असेल नाही, संपूर्ण आपलं कोड फिटलं, साकडं सुटलं. आणि मग आता त्यावेळेस देवाकडे वर तोंड करून त्यावेळेस वाकुळ्या जाऊ लागले आणि विचार करू लागले, हे रावण काय बापुडा आहे, ह्याची काय हिंमत आहे, आता मला शुद्धी लागली. ह्या रावणानं एवढी जरी सांभाळून जपून एवढ्या मधल्या घरात आणून ठेवली असली तरी मी हुडकून काढलो, माझ्या कार्याला यश आलं, मी शोध पूर्ण केला, श्रीरामाचं कार्य मी साध्य केलेलं आहे म्हणून हनुमंतरायाला आनंद झाला. हनुमान आनंदे डुलत माझा झाला निज स्वार्थ मज तुष्टला श्री रघुनाथ चुकला अनर्थ वानरा. हनुमंतरायाला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये म्हणू लागले का मला जे विकल्प आला होता का आपण आता शोध लागणार झाल्यावर मग तिकडं श्रीराम लक्ष्मण हे होतील, मी आता सापडली नाही म्हणून सांगितल्यानंतर हा अनर्थ होणार होता, ही अनर्थी टळला. मग आपण मरावं तर मला मरण बी नाही, काय करावं, मला पाणी बुडविना, अग्नी जाळला, काही जरी केलं तर वारस सुद्धा काही करणार, वावी देव वडीलच होते. मग हे जे कोड पडलं होतं हे कोड माझं आता मिटलं, सगळं साकडं सुटलं. आणि मग साकडं सुटलं कशामुळे सुटलं, हनुमंतराय म्हणू लागले की श्रीराम प्रभूने माझ्यावर कृपा केली, खरंच श्रीराम माझ्यावर तुष्टले, मला माझ्यावर प्रसन्न झाले आणि माझं पडलेलं जे कोड आहे, जे साकडं आहे, श्रीरामाने पूर्ण केलेलं आहे, फेडलेलं आहे. ऐकता सीता शुद्धाची गोष्टी श्रीरामासी आनंद कोटी हर्षे माझी पाठी थापटी
सुख संतुष्टी वानरा. आणि मी आता ज्यावेळेस श्रीराम प्रभूला सांगेन, सिद्धीची सिद्धी सांगितल्यानंतर आता काय आनंद, श्रीरामाला आनंद होईल. आनंद झाल्यावर वा वा, माझ्या हनुमंतरायानं कार्य केलं, एवढं अवघड होतं म्हणून माझी पाठ थापतील, मला शाबासकी देतील, वा वा करतील. मग आपण आलेलं कार्य आता सिद्ध झालं, परिपूर्ण झालं, म्हणून हनुमंतरायाच्या मनाला अतिशय आनंद झालेला आहे. हर्षे जाता हनुमंत करुणी रावणे होम समाप्त. सेजे आला लंकानाथ चिंतायुक्त उद्वेगी. हनुमंतरायाला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये कितीतरी समाधानामध्ये आता उल्हासयुक्त. आता चला शुद्धी लागली, आपण निघावं का आणि बाहेर जावं का एवढ्या बेतातच होते. तोपर्यंत तिकडून रावण आलेला दिसला. आता रावण येताना पाहिलं, रावणाचा चेहरा निस्तेज झालेला होता. रावणाच्या चेहऱ्यावर अतिशय चिंता होती. मग चिंतायुक्त उद्विग्न अवस्थेत येत असलेला रावण हनुमंतरायाने आता पाहिलेला आहे. देखोनी विघ्नांची पैथोरी रावणासी भय भारी. न उठविता मंदोदरी सेजेवरी पौडला. रावणाने शांती यज्ञ केला. यज्ञ केला बरोबर आहे, पण रावणाच्या मनाला काही समाधानच वाटणार. कारण आतापर्यंत सभेमध्ये असलं विघ्न कधीच आलं नव्हतं. मग कसं कधीच सभेमध्ये एवढा दिवाच शांत झाला नव्हता. कसं झालं असं? मग जणू काही वीज चमकली, कडकडाट झाला, गायब झाली, त्याप्रमाणे झालं. मग रावणही आता उद्विग्न अवस्थेत आलेला आहे. आता आपण मंदोदरीला तर कशाला बोलाव, कशाला उठव, झोपलेले आहे, झोपू द्या म्हणला. आणि आपण ही रावण आता त्या पलंगावर झोपलेला आहे. रावणाचे सांचलेवरी जागी झाली मंदोदरी. वेगे उठोनी चरण धरी नमस्कारी सद्भावे. रावण आलेली चाहूल मंदोदरीला लागतात. मंदोदरीने रावणाच्या समजा पायाचा आवाज ऐकला किंवा पलंगावर बसल्यावर काही समजा चाहूल लागली असेल, मंदोदरी चटकन्या उठली. उठल्यानंतर मंदोदरी चटकन्या उठली, आपले मालक आलेले आहेत म्हणून उठले आणि रावणाचे पाय धरलेले, रावणाच्या पाया पडलेले आहे आणि काय बोलू लागलेली आहे. घेऊनी जामुन दतस्त पती चरण प्रक्षाळित. ते देखुनी हनुमंत अत्याद्भुत कोपला. आणि मग मंदोदरीनं पाणी घेतलं, हातामध्ये पाणी घेतलं, तांब्यामध्ये पाणी घेतलं, रावणाचे मग परात घेतली, परातीत रावणाचे पाय टिकले आणि मग आपल्या हातानं रावणाचे पाय धुवत आहे. मग पत्नीची सेवा करीत आहे. ते मग हनुमंतरायाने पाहिलं. हनुमंतरायाला आता राग आला. इतक्या वेळ समाधान झालं होतं, आनंद झाला होता, ही सीताच आहे, सीता सापडली म्हणून. पण आता तीच सीता असणारी रावणाचे पाय धुलेले, हे पाहिलं हनुमंतरायाने आणि आता राग आला. काय करतात पाहूया. माझी या स्वामीची एकांता अनुसरली लंका नाथा. मी काय उगाची पाहू आता करीन घाता दोघांच्या. त्यावेळेस हनुमंतरायाने पाहिलं ही माझ्या श्रीरामाची पत्नी, रामाला एवढी प्रिय असणारी सीता, आणि ही सीता आता ही काय झाल्या, ही अनुसरल्या. कुणाला अनुसरल्या? रावणाला अनुसरल्या. इथं रावणानं घेऊन आला, रावणासारखीच झाली.
जसं रावण म्हणेल तसं करा, काय त्याच्या पाय दिलेल्या, काय त्याची पूजा करलेली आहे. मग बर हिनं जरी पूजा करत असली, मी असं तिच्याकडे बघत बसन का? नाही नाही, बघतच बसणार नाही. आत्ताच्या आत्ता मारल्याबरोबर एकाच गावामध्ये दोघाचा मी प्राणच घेतो. हनुमंतरायाला एवढा राग आलेला आहे. दाही शिरे लंका नाथा, 11वा सीतेचा माथा. वा. नके खुडून या आता, नेईन रघुनाथा भेटीसी. आता ह्याला मारत बसायला वेळच नाही, ह्याला कशाला मारत बसावं नाही. हनुमंतरायाने विचार केला, आता काय करावं? हे रावणाचे 10 मुंडके आहेत का? 10 मुंडके नकानच करतो, कटकट कटकट लगेच मुंडके करतो. आणि 11वा जे मुंडका आहे सीतेचं करतो म्हणलं ह्या. आणि हे सगळेच मुंडके आता जमाच करून श्रीरामाला दाखविण्यासाठीच घेऊन जातो का? श्रीरामालाही खरं वाटलं पाहिजे, कारण फक्त शुद्धीच घेऊन ये म्हणून सांगितलं तर मग मुंडके कशाला आणलंच म्हणलं. नाही नाही, सबुतासाठी ही रामाकडे घेऊन जातो. हनुमंतरायाने आता निश्चय केलेला आहे. सीता रतली लंका नाथा, त्या दोहीच्या केलिया घाता. कोपलिया श्री रघुनाथा, चरणी माथा ठेवीन. श्रीरामाजवळ गेल्यानंतर श्रीरामाच्या समोर हे मुंडके ठेवीन. आणि मुंडके सांगितल्यानंतर काय, ही श्रीरामा, ही सीता जी आहे का, ही सीता रावणाला अनुसरली होती म्हणून मी हिचा घात केलो. म्हणून रामाला रागायल्यावर ही तर मला सांगावंच लागल. आणि ही गोष्टी सांगितल्यावर राम काय करतील? हनुमंतराय आता पुढे काय बोलू लागलेले आहेत? किंवा जित पुच्छी बांधोणी, श्रीरामापासी नेईन दोणी. वा वा. मग तो दंडील निजबानी, ऐसे ही मनी विचारी. किंवा आपण यांचे मुंडके खुडून नेण्यापेक्षा त्यांना काय करावं, आपल्या दोघालाही आता सेफ्टीमध्ये बांधावं आणि श्रीरामाच्या समोर घेऊन जावं. श्रीरामाच्या समोर घेऊन गेल्यानंतर श्रीरामाचा जे बाण आहे त्या बाणा गणेशाचा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही. मग आपलंही समाधान, श्रीरामाचंही समाधान, बाकीचे काही कटकटच लागणार नाही. हनुमंतरायाने विचार केला, श्रीराम प्रभूचा एवढा प्रताप असताना यांना मारायचे कशाला, जाऊ दे, या दोघांनाही शेपटामध्ये बांधून घेऊनच जावा असा विचार केलेला आहे. अथवा करू आणिक एक, पुच्छी बांधोणी मंचक. दोघे किष्किंधीचे नेलिया देख, दोष निर्दोष राम जाणे. किंवा या दोघांना बांधून नेण्यापेक्षा तसं करणे. हे दोघंही आता एका पलंगावर आहेत की, मग पलंगावर झोपलेत का, असंच ह्या पलंगासहितच शेपटामध्ये बांधावं आणि असंच पलंगासहित किष्किंधेमध्ये जिथं श्रीराम आहे तर ऋषिमुख पर्वतावर तिथं घेऊन जावं. तिथं घेऊन गेल्यानंतर श्रीराम काही का करणार, कारण त्यांना जाणते येतं, त्यांना माहिती आहे काय दंड द्यायचे, काय दोष द्यायचे, तेच रामप्रभूवर आपण सोडून द्यावं. ऐसे करिता जाण, श्रीरामे सांगितली खून. आधी पाहोपा आपण, नाम महिमान सीतेचे. एवढा आपण करावा असा विचार करला, पण श्रीरामानं खून सांगितले. काय खून सांगितले? की ज्या ठिकाणी सीता बसलेली असेल, ज्या ठिकाणी सीता असेल ती सीता तर जय राम श्रीराम राम राम म्हणतात, पण आजूबाजूचा सुद्धा परिसर, झाड, पाषाण, दगड, माती सगळं राम राम म्हणतंय. मग हे श्रीरामानं सांगितलेली खून आणखी आपण तपासून पाहावंच असं रावणाने मनामध्ये विचार केलेला आहे, हनुमंताने मनामध्ये विचार केलेला आहे. सीतेचे स्वभाविंते, लाविता कर्ण तेथे लुटी. स्मरण स्मरण राम स्मरण, कानी लाविती पाषाण.
नामोच्चारण तेथे नाही. श्रीरामानं सांगितलंय का नाही? मग आजूबाजूचे दगड सुद्धा, आजूबाजूचे झाड किंवा आजूबाजूचा परिसरच सगळा राम राम म्हणलेला ऐकू येते का नाही? मग आपण काय करावं? त्यावेळेस हनुमंतरायानं बसल्या बसल्या त्या भिंतीला कान लावला. त्या भिंतीमधून राम नाम म्हणलेलं काही ऐकूही ना झालं. मग बघल तिकडं ती संपूर्णपणे त्या जमिनीला कान लावला, तिथं राम नामाचं स्मरण ऐकू आलं नाही. मग राम राम ऐकूही ना झाले. हनुमंतराय पुन्हा विचार करू लागले. पतिव्रता त्यागी तापती तेथोनी पळे नाम शक्ती. सीता सती ते असती नाम कीर्ती मावळली. हनुमंतराय विचार करू लागले. सीता पतिव्रता होती तोपर्यंत तिचं तसं सत्व होत. काय सत्व होत की आजूबाजूचे माती, दोंडे, वृक्षे, वेली किंवा संपूर्ण परिसर राममय होत होता, राम राम म्हणत होता. आता श्रीरामाला विसरले आणि रावणाला अनुसरले म्हणल्यावर आता ही कुठली पतिव्रता राहिली? त्याच्यामुळं असं झालं असेल का? सत्व तिचं नाहीस झालं असेल का? म्हणून मग आता ज्याला म्हणले पतिव्रतेपणच राहिले, तिला राम नामाचे काय देणं घेणं आलं? असा हनुमंतराय विचार करू लागले. सीता रतली अनाचारी नाम लुटी चराचरी. इसी मी आता जिवे मारी आला वानरी अति कोप. सीता आता काय केलेले? सीता अनाचारानं वागू लागलेली आहे. आचार सोडून दिला अनाचार झाल्यामुळं, आणि हे आता रावणासोबत नटलेली आहे, रावणाला अनुसरलेली आहे. मग असा अनाचार केल्यानंतर हिला मारायला आता काही हरकत नाही. हनुमंतरायाला अतिशय राग आला. रागाच्या भरामध्ये आल्यानंतर हनुमंतराया काय करू लागलेले आहेत? रागे कापत थर थरा दात खातसे कर करा. डोळे भोंडी गर गरा रोम थर थरा थरकती. हनुमंतरायाला राग आला. तर राग आल्यावर काय? राग आल्यावर दात कर 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 खावले. मग डोळे गर 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 फिरू लागले. मग आता हनुमंतराय किती राग आला, एवढा अंगाचा थरकाप सुटला. आता भाऊलाच पुरण आलं. मग आता गर 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 इकडं तिकडं रागाला बघ. आता काय करावं, कसं करावं? एवढे रागा रुद्र हनुमंतराया झालेले आहेत. दोघा मारावया कडाडी वडिली पुच्छाची पैविळी. रागे पिंजारली दाढी शेंडी तळतळी हनुमंताची. हनुमंतरायाला राग आला. तर हनुमंतरायाची शेंडी उभा टाकली. हो, शेंडी उभा टाकल्यानंतर काय विचार केला? मग आता शेपटाचा आकडा म्हणले वळविलेला आहे. आत्ताच्या आत्ता ह्या दोघांचाही प्राण घेतो. दोघांमधून एकालाही जिवंतच राहू देत नाही, असा हनुमंतरायाने विचार केलेला आहे. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम. मारुती हनुमान की जय. चला नेक्स्ट. कोण हो? मस्त झालं. तू सांग ना जरा बरं आहे.